टोरेस घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आता ब्लॅक मनी व्हाईट करणारा अटकेत आलेला आहे। नवी मुंबईतून एकाला अटक करण्यात आलेली आहे। 13,48,00,000 ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा आरोप आहे। विविध कंपन्यांमार्फत ब्लॅक मनी व्हाईट केले जात होते। तर या सगळ्या प्रकरणी आता टोरेस वर कारवाई झाल्यानंतर अनेक धागेदोरे सुद्धा हाती येत आहेत। टोरेस घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं नवी मुंबईतून एकाला अटक केलेली आहे। ललन सिंग असं त्याचं नाव आहे। त्यानं त्याच्या विविध कंपन्यांमार्फत 13,48,00,000 ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा आरोप आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी। नवी मुंबईतून एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। टोरेस घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आता कारवाईला वेग आलेला आहे। साधारणतः महिनाभरानंतर टोरेस घोटाळा प्रकरणी नवी मुंबईतून एकाला अटक करण्यात आलेली आहे। ब्लॅक मनी व्हाईट करणारा हा इसम आहे, ज्याच्यावर कारवाईचा बडगा आता उगारण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।